सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः झोडपलाय। गारपिटी होऊन 14 तास उलटले तरी अद्यापपर्यंत गारा जैसे तेच अवस्थेत आहेत। अवकाळी आणि गारपिटीमुळे पापरी गावातील बेदाण्याचं मोठं नुकसान झालंय। जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत। तर या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। आपण पाहू शकतो बेदाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी खरं तर मनुके तयार करण्याची प्रोसेस होती, मात्र आता या मनुक्यांचा या बेदाण्यांचा चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत कालची गारपीट ही कशा पद्धतीची होती याचा अंदाज आम्ही आपल्याला दाखवतोय। ही या ठिकाणी बादली आहे, आपण पाहू शकतो जवळपास 14 तासापूर्वी गारपीट ही झालेली होती आणि अद्यापर्यंत हे गारपीट जे आहे, गारा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी गोळा करून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या बादली भरून ज्या गारा आहेत याला आता 12 ते 14 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील या गारा अशाच आहेत। काही शेतकरी बांधव आहेत, काय सांगाल? सर, रात्री 11:30-12च्या सुमारास एवढा मोठा पाऊस पडला ना की ह्या गारा बघून आपल्याला लक्षात येतंय, कारण एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा ह्या गारा आणखी जिवंत आहेत। मग एवढा मोठा पाऊस झाला असेल, बघा या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं इकडं। या ज्या गारा आहेत त्या अद्यापर्यंत टिकून आहेत, त्यामुळे कशा पद्धतीची गारपीट झाली याचा अंदाज आपण लावू शकतो। कॅमेरामन नागेश राशीनकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।